पाण्यात मध्यरात्रीपासून अडकलेल्या एकाच कुटुंबातील 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः एनडीआरएफच्या जवानांसोबत या बचाव कार्यात सहभागी होत या कुटुंबाची सुटका केली आहे। या थरारक बचाव कार्यानंतर खासदारांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती देत सर्वांचे आभार मानलेत। मिळालेल्या माहितीनुसार परंडा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वडनेर गावात पूरस्थिती निर्माण झाली होती। येथील एका घरात पाणी शिरल्याने एकाच कुटुंबातील 4 जण रात्री 2 वाजेपासून आपल्याच घराच्या छतावर अडकून पडले होते। घटनेची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केलं आणि स्वतः त्यांच्यासोबत बचाव कार्यात उतरले। अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस तुफान बरसलेला आहे। भूम परंडा आणि वाशी परिसरातील तिथे देखील जोरदार पाऊस झालाय। परंडा परिसरात नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलंय। रात्री उशिरापर्यंत हे बचाव कार्य सुरू होतं। भूम आणि परंडा परिसरात पावसाचा धोका थोडा टळला असला तरी कळंब तालुका परिसरात पावसाचा जोर वाढलाय। मध्यरात्री मांजरा नदीला पूर आल्यानं नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती। कळंब तालुका परिसरातील खोंदला भोपला सातारा या गावात नदीचं पाणी शिरलं असून कळंब शहराला देखील या पाण्याचा फटका बसलाय। गावात रात्री एक जण युवक पाण्यात पडला आणि त्याला बचाव कार्याच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं। यावेळी आमदार कैलास पाटील हे देखील रात्री उपस्थित होते। प्रशासनाकडून आजच्या पावसाचा अंदाज पाहून जिल्ह्यातील शाळांना 1 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। धाराशिव जिल्ह्यातील सगळ्या शाळांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केलेली आहे। पावसाची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शिक्षण विभागाने काढलेले आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून आज देखील पाऊस सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस बरसलाय। भूम परंडा आणि वाशी परिसरात जोरदार पाऊस झाला। परंडा परिसरात नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। तर तिकडे जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 8068 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाघूर नदीपात्रात सोडण्यात येतोय। छत्रपती संभाजीनगरसह अजिंठा पर्वतरांगांमध्ये आणि जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली असून धरणाचा जलसाठा 99.93% गेलेला आहे। त्यामुळे धरणाचे 8 दरवाजे उघडून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने वाघूर नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तिकडे बुलढाणा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे लोणार, सिंदखेड राजा आणि मलकापूर भागात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसलाय। पावसाचा जोर अधिक असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीजन्य स्थिती निर्माण झाली आहे। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय। आतापर्यंत 2,58,000 हेक्टर क्षेत्र शेतजमीन बाधित झाली आहे। कापूस, तूर, मका आणि सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर शेतात मुसळधार पावसामुळे चिखल झाल्याने बळीराजाचं उभं पीक नष्ट झालंय। संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। तिकडे जळगावच्या पारोळा शहर आणि ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। या पावसामुळे तालुक्यातील मेहू, जोगलखेडे, हनुमंतखेडे, शिरसमणी आणि चोरवड तसंच मंगरुळ, वाघरा, वाघरी, कदमवाडी यांसारख्या गावांमध्ये शेतातील पिकांना मोठा फटका बसलाय। त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने